पहिल्यांदा सुद्धा पुरण करत असाल ना, तरी तुम्ही बनवणार पुरण तर याप्रमाणे छान अशी टम्म फुगणारी पुरणपोळी छान अशी तयार होणार. बघा, छान असे मी पुरणपोळी बनवलेले आहे. इथे मी 1 कप चना डाळ घेतलेली आहे. छान स्वच्छ धुवून टाकलेली आणि 3 तासासाठी भिजण्याकरिता ठेवलेली पाण्यामध्ये. आता आपल्याला हेच पाणी कुकरमध्ये डाळ शिजवण्याकरिता वापरायचं आहे. पाणी कसं घ्यायचं? डाळ घ्यायची, डाळच्या वर पाणी आलं की समजायचं की आपण घेतलेलं पाणी बरोबर आहे. कुकर लावून दिलेला. कुकरला 3 शिट्टी होऊ दिलेली. डाळ शिजण्याकरता कमी जास्त वेळ लागू शकतो. इथे मी 1-2 चिमट हळद घेतलेली, त्यामध्ये पाणी टाकलेलं आणि बाजूला ठेवून देऊया. आता आपण कणिक भिजवूया. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकलेलं, हळदचं पाणी करून घेतलेले होते आपण, ते यामध्ये टाकायचे आहे आणि यामध्ये टाकायचं आहे पोहा खायच्या चम्मचनी 2 चम्मच मैदा. छान अशी टम्म फुगणारी आपली पुरणपोळी बनवून तयार होतं. ज्यांना बनवता येत नसेल ते पण ही रेसिपी बघून सहज पुरणपोळी बनवू शकणार. थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला छान असं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. हळदचं पाणी बनवलेले होते, त्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. बाजूला डाळ शिजत आहे तेव्हापर्यंत आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया. गव्हाचं पीठ मळताना यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने छान अशी चव येत असतं. बघा, छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. झाकून बाजूला ठेवूया. तेव्हापर्यंत आपण चण्याची डाळ कुकरमध्ये शिजण्याकरिता ठेवलेली होती. बघा, छान अशी चणा डाळ शिजलेली आहे. मी 3 शिट्टी होऊ दिलेल्या. डाळ शिजण्याकरिता कमी जास्त वेळ लागू शकतो. जर गावाकडली डाळ असेल तर तिला शिजण्याकरिता वेळ लागतो. बघा, छान अशी डाळ, पिन्न अशी डाळ शिजलेली आहे. कुकरमध्ये जे पाणी आहे ते पाणी आपण बाजूला काढून घेऊया. या पद्धतीने काढू शकता किंवा एखादी चाळणी घ्यायची तर डाळमध्ये जे पाणी आहे ते काढून घेऊया. बाजूला डाळ आणि पाणी बाजूला काढलेले आहे. आता आपण 1 कप चना डाळ घेतलेली होती, त्याच कपनी 1 कप मी किसलेला गूळ घेत आहे. इथे तुम्ही साखरचा पण वापर करू शकता आणि मी गूळ घेतलेला आहे. तुम्ही साखर किंवा गूळ याचं कमी जास्त प्रमाण करू शकता. ज्यांना गोड आवडत असेल त्यांनी गुळाचं प्रमाण वाढविले तरी चालेल आणि ज्यांना साखर टाकायची असेल ते पण साखरचा वापर करू शकता. मी आज गुळापासून छान अशी पुरण बनवत आहे. बघा, गूळ छान असा मिक्स झालेला आहे. सहज जे आपलं पुरणपोळी बनवण्याचं सारण आहे ते घट्ट येत असतं. मिक्स करत राहायचं. बघा, छान असं सारण घट्ट झालेलं आहे. आता आपण एक चाळणी घेऊया. ही चाळणी सहज कुठे पण भेटून जातं. चाळणी घेतलेली, खाली एक मोठं पातेलं ठेवलेलं, चाळणी घेतलेली, चाळणीवर जे पुरणचं आहे मिश्रण ते काढून घेतलेलं सारण आणि छान असं गाळून घेऊया. बघा, जे दाणेदार वगैरे राहतं ते वरती सहज निघतं. बघा, या पद्धतीने छान असं मी पूर्ण चिकट असं पुरण बनवून घेतलेलं आहे, गाळून घेतलेलं आहे आणि थोडंच पुरणचं सारण आहे ते बाजूला निघालेलं आहे. आता यामध्ये टाकूया आपण विलायची, खोबरकीस. मी इथे खोबरकीस घरीच बनवून घेतलेलं आहे. विलायची पावडर आणि जायफळ. जायफळ टाकल्याने पुरणला छान चव येत असतं. ज्यांना बनवता येत नसेल त्यांनी या पद्धतीने बनवले तर त्यांची पुरणपोळी छान बनणार आणि पुरणपोळीला सगळीकडे जो सारण आहे ते पूर्ण पसरणार आणि खाण्याकरता खूप चविष्ट लागणार. फक्त इथे तुम्हाला साखर किंवा गुळाचं प्रमाण गोड पाहिजे असेल तर ते कमी जास्त करू शकता. आपण खोबरकीस, जायफळ आणि विलायची टाकलेली ते छान मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं पुरण सारण बनून तयार आहे.
आता आपण गव्हाचं पीठ मळून घेतलेलं होतं, तेव्हापर्यंत आपण पुरणचं सारण बनवून घेतलेलं. आता आपण बाजूला ठेवलेले होते. 10 मिनिट तरी बाजूला गव्हाचं पीठ भिजून ठेवायचं, म्हणजे आपली जी पुरणपोळी आहे ती छान बनणार. इथे आपण गोळा बनवूया आणि पुरण कमी प्रमाणात आणि जास्त प्रमाणात कसे भरायचे ते मी तुम्हाला दाखविणार आहे. एका पुरणपोळीमध्ये मी सारण कमी प्रमाणात भरणार आहे आणि एका पुरणपोळीमध्ये जास्त प्रमाणात. आता आपण पुरण चपातीमध्ये गव्हाच्या पिठामध्ये भरूया. गोळे बनवून घेतलेले, थोडंच आपण पुरी लाटत असतो त्याप्रमाणे लाटलेली. आणि आता आपण पुरण भरूया. अंगठ्याने दाबायचं. या पद्धतीने दाबायचं की गव्हाचं पीठ आहे ते वरती यायला पाहिजे, ज्याप्रमाणे आपण मोदक भरत असतो ना त्याप्रमाणे. आणि छान असं पॅक करायचं. या पद्धतीने पुरण बनविणार तर कधीच पुरणपोळी बिघडणार नाही. वरचा भाग आहे तो बाजूला या पद्धतीने बाजूला टाकूया, चिकटून देऊया. बघा, आता आपण जो भाग पॅक केलेला आहे तो भाग वरती घ्यायचा आहे. थोडंच हाताने पुरी बनवत असतो त्याप्रमाणे करायचं आहे. आणि जो भाग आपण पॅक केलेला आहे तो वरती घेतलेला, जेणेकरून आपलं पुरण जे आहे ते छान पूर्ण पुरण गव्हाच्या पिठामध्ये पसरायला पाहिजे. आता जो भाग पॅक केलेला आहे तो ताव्यावर खाली टाकायचा आणि जो भाग पूर्ण प्लेन आहे तो खाली करायचा. बघा, छान अशी पुरणपोळी फुगून आलेली आहे. या पद्धतीने दुसरी पण पुरणपोळी मी भरून घेत आहे. इथे लक्षात ठेवायचं, जी पुरणपोळी आहे पॅक केलेला आहे तो भाग वरती ठेवायचा चपाती लाटताना आणि छान असं पुरणपोळी सगळीकडे पसरलेला आहे. नक्की बनवून बघा आणि ज्यांनी पण या पद्धतीने पुरणपोळी बनवलेली आहे त्यांनी कमेंट करून सांगा. या पद्धतीने मी छान अशा पुरणपोळी बनवून घेतलेल्या आहे. गोडचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आणि या पद्धतीने बनवून बघा पुरणपोळी. इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे तूप नसेल तर तेलाचा पण वापर करू शकतो. बघा, छान अशी टम्म फुगलेली आहे पुरणपोळी. बनवून बघा. या पद्धतीने मी 2 अशा पुरणपोळी बनवून घेतलेल्या, बाकीच्या पुरणपोळी मी नंतर बनवणार आहे. बनवून बघा, कमेंट करून सांगा. सोप्या पद्धतीने आज आपण पुरणपोळी ही रेसिपी बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. खूप सोप्या पद्धतीने आज पुरणपोळी बनवलेली आहे. बाय बाय.